लेट अस स्टडी बायनॉमियल क्वाड्रॅटिक सर्ड म्हणजेच द्विपद वर्गकरणी म्हणजे काय ते आता आपण शिकूया. क्वाड्रॅटिक सर्ड मीन्स व्हॉट? अ सर्ड whose order is 2. Any surd having order 2 is called as quadratic surd. ज्या करणीची कोटी 2 असते तिला आपण वर्गकरणी म्हणतो. अशी कुठलीही करणी जिची कोटी 2 असते म्हणजे जेव्हा काहीच लिहिलेलं नसतं इथं तेव्हा 2 असतात. मग अशी कोटी 2 असलेली करणी जी आहे तिला वर्गकरणी म्हणतात. मग द्विपद म्हणजे काय ते पाहू आता. नाव द मीनिंग ऑफ बायनॉमियल. व्हेन 2 मोनोमियल्स आर जॉइंड बाय ॲडिशन ऑर सबट्रॅक्शन साइन then it is called as a binomial. For example, √3 plus √6, √7 minus √4. Here this is monomial, it is another monomial. These two are joined by addition sign. In this example, √7 minus √4, these are joined by minus sign. Again 4 plus √5, this is monomial and this is monomial. These two monomials are joined by a positive sign, so it is called as a binomial surd. Binomial and quadratic. Why quadratic? Here order is 2. द्विपद म्हणजे काय? जेव्हा 2 एकपदी या धन किंवा ऋण चिन्हाने एकमेकांशी जोडलेले असतात तेव्हा त्याला म्हणायचं द्विपद. इथे उदाहरणं पहा. √3 अधिक √6 या 2 एकपदी आहेत, त्या बेरजेने जोडलेल्या आहेत म्हणून त्याला म्हणायचं द्विपद. इथे सुद्धा √7 वजा √4 या 2 एकपदी आहेत आणि त्या वजाबाकीच्या चिन्हाने जोडलेल्या आहेत. याही उदाहरणात 4 ही एकपदी आहे अधिक √5 ही पण एकपदी आहे. या दोन्ही बेरजेच्या चिन्हाने जोडल्या. जेव्हा बेरीज किंवा वजाबाकीच्या चिन्हाने 2 एकपदी जोडलेल्या असतात तेव्हा तिला म्हणायचं द्विपद. आणि मग वर्गकरणी इथे प्रत्येक करणीची कोटी ही 2 आहे, इथे सुद्धा 2 आहे, त्याच्यामुळे झाली द्विपद वर्गकरणी. नाव वी विल स्टडी about special binomial quadratic surds. Here are 2 binomial quadratic surds. इथं 2 द्विपद वर्गकरणी आहेत and we are going to multiply them. आपण त्यांचा गुणाकार करणार आहोत. आता गुणाकार किती येतो त्यावरून आपल्याला त्याचा प्रकार समजणार आहे की काय आहे तो. इथे आपण a प्लस b आणि a मायनस b असं हे 2 अवयवांच्या स्वरूपात या 2 करणी लिहिलेल्या आहेत. a प्लस b मल्टिप्लाइड बाय a मायनस b. हे कशाचे अवयव आहेत? दीज आर द फॅक्टर्स ऑफ a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर. हिअर a मीन्स, इथे a म्हणजे काय आहे? √12 अँड b मीन्स √6. √12 आणि √6. आता आपण याच दोघांना कसं लिहिणार आहोत? a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरच्या स्वरूपामध्ये. √12 स्क्वेअर मायनस √6 स्क्वेअर. √12चा वर्ग वजा √6चा वर्ग. द स्क्वेअर ऑफ √12 √12चा वर्ग तो येतो 12 वजा √6चा वर्ग तो येतो 6. 12 minus 6 6. These 2 examples were of irrational numbers, binomial surds. या द्विपद वर्गकरणी होत्या आणि ह्या
अपरिमेय संख्या होत्या, पण त्यांचा गुणाकार केल्यानंतर जेव्हा उत्तर परिमेय संख्या आलं, we get a rational number by multiplying two irrational numbers. Then these two irrational numbers where the difference is only of sign, then these two irrational numbers are called as conjugate pairs. चलाच मराठीमध्ये द्विपद वर्गकरणीची अनुबद्ध जोडी असं म्हणतात. आता पुन्हा एकदा, अनुबद्ध जोडी म्हणजे काय? ज्या दोन द्विपद वर्गकरणींचा गुणाकार, म्हणजे या अपरिमेय संख्या आहेत दोन्ही, त्यांचा गुणाकार जेव्हा परिमेय येतो तेव्हा त्यांना म्हणायचं अनुबद्ध जोडी, कॉन्जुगेट पेयर्स. या कॉन्जुगेट पेयर्स अनुबद्ध जोडीची आपण अजून काही उदाहरणं पाहूत. √6 -3, √6 +3, फक्त चिन्हाचा फरक आहे. √5/2 -2, √5/2 +2. √a + √d, √a - √d. या ज्या जोड्या आहेत, ही जोडी या सगळ्या अनुबद्ध करणीच्या जोड्या आहेत. या दोघांचा गुणाकार केला की उत्तर परिमेय संख्या येते. वी गेट ए रॅशनल नंबर बाय मल्टिप्लाइंग द नंबर्स इन द पेअर. These are irrational numbers and their multiplication gives us rational numbers. So this pair is called as conjugate pair.